न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक कर्मचारी कृती समिती यांच्या वतीने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी राज्यभरातील आशांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। 28 जुलै 2023 रोजी डॉक्टर तानाजी सावंत आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आशांचे मानधन रद्द करून वेतन मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले होते, परंतु आरोग्यमंत्र्यांनी आशा सेविकांच्या मागण्यांची दखल घेतली नसल्याने यावेळी आंदोलनकर्त्या आशा सेविकांनी आमचे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। आज आम्ही 28/7/2023 मुख्यमंत्री आरोग्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आमच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यासाठी आम्ही अर्ज केला होता। तो अर्ज करून आज वर्ष झालेलं आहे, तरी सुद्धा सरकारने आमच्याकडे काही आम्हाला दखल दिली नाही, त्यांचं परत काही आम्हाला उत्तर सुद्धा आलेलं नाही। आणि यायचं आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये संप केला होता, त्या संपानुसार आम्हाला आश्वासन दिलं होतं सरकारने की तुमच्या आम्ही आशा वर्करांना 15,000 रुपये आणि गट प्रवर्तकांना 20,000 रुपये असं मानधन देऊ आणि कायम वेतन पगार करून देऊन आणि शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आमचा संप मोडून काढला। त्याच्यानंतर 1 महिना उलटून झाला, अजून आमचं GR आलेला नाही। आज 7 फेब्रुवारीपासून आम्ही सगळे आशा वर्कर, पूर्ण महाराष्ट्रातल्या आशा वर्कर, गट प्रवर्तक या सगळ्या चहापूर पायी चालू झालेला आहोत, तरी पण सरकारने आमची दखल घेतली नाही। माननीय मुख्यमंत्री यांचा आज ज्या दिवशी 9 फेब्रुवारीला बड्डे होता, आम्ही वाढदिवसाची शुभेच्छा द्यायसाठी त्यांना आलो होतो, पण त्यांनी आम्हाला विचारलं सुद्धा नाही, पाण्याची सुद्धा सोय नव्हती केली। आमच्या आयटिक संघटनेने आम्हाला आमची सगळी सोय घेतलेली आहे। आज आमच्या इथे 8वा-9वा दिवस आहे, तरी पण सरकार अजून काही फिरून बघत नाही आणि आम्हाला इथं विचारत सुद्धा नाही। आम्ही ठाणे जिल्ह्यातल्या अजून इथल्या कल्याणच्या डोंबिवलीच्या सगळ्या आशा मिळून आपल्या इथं वस्तीला असलेल्या आशांना, बाहेरून आलेल्या आशांसाठी एक जण 3-3 डबे पुरवतो। शासनाला कसं अजून जाग येत नाही। आमचा हा सगळा मोर्चा ठाण्यापासून आलो पाहिजे मंत्रालयापर्यंत। इथं रात्रीच्या मुलांना झोपायला सोय नाही ना, महिलांना टॉयलेटची सोय नाही, कशाची सोय नाही। हा असं कसं शासन आहे? जर शासनाने आज आमच्या कॅबिनेटमध्ये जर आमचा विचार केला नाही तर 2024 मध्ये ते शासनाने हे सगळं त्यांचं जे काय भाजप सरकार आहे ते आम्ही मोडीच काढणार आहे। आणि हा आमच्या सगळ्या आशा वर्कर, ऑल महाराष्ट्र आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांच्या वतीने आणि याचं उत्तर त्यांनी आम्हाला त्वरित द्या, नाहीतर आम्ही आज इथून आझाद मैदानात बसणार नाही। आम्ही आज मंत्रालयात घुसणार आहे। आम्ही 4 वाजेपर्यंत त्यांची वाट पाहणार GR पर्यंत। जर त्यांनी GR दिला नाही तर आज आम्ही मंत्रालयात सगळे पार करणार आहे। आरोग्याचा पाठीचा कणा बोलते, आम्हाला बोलते की आरोग्य आशाताई खूप छान काम करते, तिला एवढा पगार तेवढा पगार, म्हणजे सरकार खोटं आहे, ठाम खोटं आहे। ते तुम्हाला आज दिसत असेल, हे बघा माझ्या आशाताई किती आणि उपाशी तपाशी ते भर उन्हामध्ये काही माझ्या आशाताई सिव्हिल हॉस्पिटल ऍडमिट आहेत। काय करायचं या सरकारचं, अशा खोट्या सरकारचं? आणि आमची दखल का घेत नाही? आम्ही काय गुंड दिसतोय का त्यांना? त्या भाटाची नारी आहोत। डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलाय की आपल्या हक्कासाठी आपण लढलंच पाहिजे आणि सरकारचं खरं तर कर्तव्य होतं की या महिलांसाठी येऊन त्यांची विचारपूस करणं, बाबा तुम्ही काय खाणं पिण्याची सोय आहे की नाही, पण सरकारला काहीच गरज नाहीये। जवळचं घर सोडून मुंबईचं आझाद मैदान सोडून तिकडे डोंबिवलीला कशाला गेलेत ते? याचं उत्तर आम्हाला पाहिजे आशाताईंना। काय हे सरकार झोपलंय का झोपेचं नाटक करताय? आशा वर्करला का GR कसार एवढंच विचारायचं आहे आम्हाला। आज 7 दिवस झाला आमच्या आशा वर्कर पाणी नाही, जेवण नाही, आंघोळ नाही सर, त्या रस्त्यावर बसलेले आहे। एवढं ऊन लागतं तरी त्यांना कुठला आसरा नाही, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि एवढा सुद्धा आमचा GR एवढा वेळ लावते सर। एवढीच विनंती आहे की त्यांनी आमचा लवकरात लवकर GR काढावा सर। यावेळी महाराष्ट्र राज्यातून आलेल्या आशा सेविका
मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. न्यूज सुपर 1 साठी गणेश पवार, आझाद मैदान, मुंबई.